अप्पा वढावकर हे नाव काही सांगायची गरज नाही आहे. वयाची 75 अप्पा पूर्वी करणार आहेत. त्या निमित्त आयोजकांच्या वतीने आणि सर्व रसिकांच्या वतीने अप्पांचा छोटासा सत्कार करा असं मी अमरजींना. हे आमचे भीष्म पितामह आहेत. तसं वय त्यांचं जास्त नाही पण खरोखर भीष्म पितामह आहे. अप्पा कमाल आहे. म्हणजे निस्वार्थ ज्याला म्हणतात ना, काम करणं, काय मिळणार काय नाही मिळणार, फक्त जायचं आणि त्याचं मजा घेणं. खरोखर करोडपती माणूस आहे. त्यांनी जे कारण काम करताना पैसा न बघताना जे आपण काम करत जातो ना, शेवटी तो देतो, कुठून देतो आपल्याला नाही माहीत. आणि त्यातला हा एक आहे. आणि एक फार सुंदर कलाकार, डेडिकेटेड ज्याला म्हणतात ना, ज्याला प्रेम आहे आपल्या कलेशी, त्याच्यातले येत. आता तुम्हाला खरं सांगतो, मला बाहेर बोलले माझ्याकडनं 500 रुपये घ्या, पण माझ्याबद्दल जरा चांगलं बोला. आय हॅव टू कन्फेस ना, कसं नाही बोलणार. पण अजून पेमेंट आलेलं नाही. नमस्कार. एक आठवण सांगते. खरं म्हणजे आम्ही शोभाताई गोरटूंची एव्ही जेव्हा दाखवणार आहोत, बस, तेव्हा त्यावेळेला खरं ती सांगायची होती, पण आत्ता अप्पाचा सत्कार झाला म्हणून अप्पा सांगते. थांब इथे. 39 वर्षांपूर्वी इथे ह्याच दीनानाथ नाट्य मंदिरात ह्याच रंगमंचावर कार्यक्रम झालेला होता. शोभाताई गायल्या होत्या आणि त्यावेळेला अप्पा कीबोर्डवर होता. आणि हे का सांगते, अप्पा मला म्हणाला त्या एव्हीमध्ये मी दिसतोय की नाही. म्हटलं तुझा एवढासा चेहरा दिसतोय तबस्सुमजींच्या मागे, कारण तबस्सुमजी पुढे होते आणि हा मागे कीबोर्ड वाजवत होता. तेव्हा म्हणाला पण लोकांना कळणार कसं मी दिसलो नाही तर. म्हटलं मी सांगेन, त्याची काळजी करू नको. तसं मी सांगितलं. 39 वर्षापूर्वी ह्याच रंगमंचावर शोभाताईंच्या बरोबर अप्पांनी कीबोर्ड वाजवला होता आणि हार्मोनियमवर सुराज होता. आमच्या प्रथमेश कला केंद्राचा तो कार्यक्रम होता. मी, रवींद्र आणि अविनाश, आम्ही त्रयी ते कार्यक्रम सादर करायचो. अविनाश इथे आलेला आहे आज. अविनाश बहुतेक गेला लवकर घरी. असो, पण इथे असंख्य कार्यक्रम झाले आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये अप्पा आमच्याबरोबर असायचा. जर्मनी अमेरिकेचे दौरे आम्ही केले तेव्हाही अप्पा असायचा. तेव्हा अशी 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची युती आमची आहे. अप्पा तुझा सत्कार झाला 75चा. तुला खूप शुभेच्छा आणि छान वाटलं एवढ्या सगळ्या जनसमुदायासमोर. अमरजींच्या हस्ते झालं हे आणि छान. दुधात साखर दुग्ध शर्करा योग.